नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 20 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच बँक राष्ट्रीयकरण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 19। स्पष्टीकरण: भारतात दरवर्षी जुलै 19 हा दिवस बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून साजरा केला जातो। 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका अध्यादेशाद्वारे देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते। प्रश्न 2, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकरेल राखीव जंगलात भारताच्या पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच उत्तर प्रदेश, लखनौ येथील कुकरेल राखीव जंगलात भारताच्या पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प सुमारे 1500 कोटी रुपये खर्चाने 5000 हेक्टर वनक्षेत्रात विकसित केला जाईल। या मंजुरीनंतर भारत हा सिंगापूर, थायलंड, चीन आणि इंडोनेशियानंतर जगातील 5वी आणि देशातील पहिली अर्बन नाईट सफारी असलेला देश बनेल। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 मंजुरी दिली आहे। उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे। ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारा चौधरी चरण सिंग विमानतळ हा भारतातील पहिला विमानतळ ठरला आहे। उत्तर प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉवर्टी म्हणजेच शून्य गरिबी मोहीम सुरू केली आहे। उत्तर प्रदेश सरकारने डिजी रोव्हर GNSS विशेष भूमिमापन मोहीम सुरू केली आहे। भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे। प्रश्न 3, नुकतीच कोठे एका अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कुरुक्षेत्र। स्पष्टीकरण: नुकतीच हरियाणातील कुरुक्षेत्र उमरी रोडजवळ येथे एका अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली आहे। सुमारे 170 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या 2 मेजली संग्रहालयात डिजिटल आणि परस्परसंवादी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शीखांचा इतिहास आणि गुरु परंपरा दाखवली जाईल। या संग्रहालयाची पायाभरणी जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती। प्रश्न 4, नुकतेच नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 मध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम स्थान म्हणून गुजरातने अव्वल स्थान मिळवले आहे। गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 मध्ये भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुजरात हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे। डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड पहिल्या स्थानावर आहे, तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोवा आघाडीवर आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। गुजरात सरकारने पहिले डेटा सेंटर धोरण 2026 ते 29 जाहीर केले आहे। फलोत्पादनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गुजरातला कृषी नेतृत्व पुरस्कारच मिळाला आहे। गुजरात सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस सुरू केले आहे। गुजरात सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग 3 पदांच्या थेट भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। टाटा आणि एअरबस यांनी गुजरातमध्ये पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण घेतले आहे। भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापित केले जाईल। प्रश्न 5, नुकतीच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला। स्पष्टीकरण: नुकतीच प्रख्यात समुद्रवैज्ञानिक डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला यांची पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांची या पदावर 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली आहे।
आपल्या नियुक्तीपूर्वी डॉक्टर तुम्मला हे ऑस्ट्रेलियातील पेर्थ येथे युनेस्कोच्या आंतरशासकीय समुद्रशास्त्रीय आयोग अंतर्गत हिंदी महासागर त्सुनामी चेतावणी प्रणालीचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. प्रश्न 6. नुकतीच सेर्गी कोरेत्स्की यांची कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. युक्रेन. स्पष्टीकरण. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युक्रेनच्या संसदेने म्हणजेच वेर्खिव्हना राडाने राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्या प्रस्तावाला मंजुरी देत त्यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. यापूर्वी ते युक्रेनची प्रमुख सरकारी ऊर्जा कंपनी नेफ्तोगॅसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. युद्ध सुरू असताना देशाची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षा स्थिर राखणे हा त्यांच्या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्ती. हान सेओक-सूक यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. मेटे फ्रेडरिक्सन यांनी सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. अहमदौल अमिनोउलू यांची सेनेगलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेनेस जानशा यांची स्लोव्हेनियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलिफ अली कादिम अल झैदी यांची इराकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लॉरा फर्नांडेस यांची कोस्टा रिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटर मॅग्यार यांनी हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. कमेन रादेव यांनी बल्गेरियाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबार्ज यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वेस्ट इंडीज. स्पष्टीकरण. प्रसिद्ध क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबार्ज यांचा संबंध वेस्ट इंडीज बार्बाडोसशी होता, ज्यांचे 17 जुलै 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांना क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराऊंडर्स म्हणजेच अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारे पहिले फलंदाज होते. प्रश्न 8. नुकतीच अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या म्हणजेच युनामाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रबाब फातिमा. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बांगलादेशच्या वरिष्ठ मुत्सद्दी रबाब फातिमा यांची अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या नवीन प्रमुख आणि अफगाणिस्तानसाठी आपल्या विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी किर्गिस्तानच्या रोझा ओतुनबायेवा यांची जागा घेतली आहे. या भूमिकेपूर्वी रबाब फातिमा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपसरचिटणीस आणि अल्पविकसित देश, भूपरिवेष्टित विकसनशील देश आणि लहान बेट विकसनशील राज्ये यांच्या उच्च प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्ती. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजेच एनसीआरबीच्या प्रमुखपदी अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजेच बीपीआरडीच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केइको फुजिमोरी अधिकृतपणे पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय सैन्याच्या दक्षिणी कमांडच्या प्रमुखपदी राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9. नुकतेच भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण वाहन विक्रम-1 चे यशस्वी प्रक्षेपण कुठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. श्रीहरिकोटा. स्पष्टीकरण. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण वाहन विक्रम-1 चे यशस्वी प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले आहे. हे ऐतिहासिक प्रक्षेपण हैदराबाद येथील खाजगी स्पेस स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस द्वारे मिशन आगमन अंतर्गत करण्यात आले आहे. या यशस्वी उड्डाणासह भारत खाजगी क्षेत्रात ऑर्बिटल लॉन्च म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेत पेलोड स्थापित करण्याची क्षमता मिळवणारा जगातील तिसरा देश ठरला आहे. प्रश्न 10. नुकतेच महिला हॉकी विश्वचषक 2026 कुठे आयोजित केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. बेल्जियम आणि नेदरलँड्स. स्पष्टीकरण. महिला हॉकी विश्वचषक 2026 चे आयोजन बेल्जियममधील वेद्रे आणि नेदरलँड्समधील ॲम्स्टेलविन येथे संयुक्तपणे केले जात आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा 14 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान खेळवली जाईल. प्रश्न 11. नुकतेच निवडणूक आयोगाद्वारे कुठे अखिल भारतीय मीडिया परिषद आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. निवडणूक आयोगाने आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मीडिया परिषद 2026 चे आयोजन केले होते. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा करणे आणि जनतेपर्यंत अचूक व विश्वसनीय निवडणूक माहिती पोहोचविण्यात मीडियाची भूमिका मजबूत करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. प्रश्न 12. नुकतेच भारताचे पहिले आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरींचे संचालन कुठे सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लडाख. स्पष्टीकरण. नुकतेच भारताचे पहिले आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरींचे संचालन लडाखच्या पुगा खोऱ्यात सुरू करण्यात आले आहे. 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या विहिरी ONGCद्वारे 1,000 मीटर खोलीपर्यंत यशस्वीरित्या खोदण्यात आल्या आहेत. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. लडाखमध्ये हेमिस फेस्टिवल 2026 सुरू झाला आहे. लडाखने लेहमध्ये भारताच्या पहिल्या हाय अल्टिट्यूड फ्लोरिकल्चर पार्कचे उद्घाटन केले. केंद्रशासित प्रदेश लडाखने एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर आणि कचरा पसरवण्यावर बंदी घातली आहे. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये विकसित केला जात आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन नेत्रक .0 आयोजित केले होते. लडाखमधील 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी लडाखला भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान येणार आहे. लडाखमध्ये हिमसरोवर योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच आरबीआयचे कोणते माजी गव्हर्नर US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, रघुराम राजन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. IIM बंगळुरू, इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला GI टॅग मिळाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI स्वीकारणारा ग्रीस हा 10वा देश ठरला आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक झळकावणारी यास्तिका भाटिया ही जगातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. आंध्र प्रदेशमध्ये मी भूमी मी हक्क कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमतेसह कामराजार बंदर हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टम म्हणजेच भूस्खलन चेतावणी प्रणाली तयार केली आहे. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दक्षायनी योजना सुरू केली आहे. भारताचे 98वे ग्रँडमास्टर अश्वथ एस बनले आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जॅनिक सिनर याने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.